नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MSJ विनाकारण न्यूज. MSJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MSJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर दंतमंजन चोळले. चित्तरंजन कांबळे सर. हो 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 चित्तरंजन हो. मी चित्तनंदन कांबळे आणि ही आपल्या सगळ्यांची लाडकी पर्णिका. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि इथे बसलेले आपले पत्रकार मित्र मैत्रीण. तर तुम्हाला आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप माहितीच आहे की आपण इथं वेगवेगळ्या स्तरांवरच्या वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो आपण इथं. तर पर्णिका काय सांगशील? बरोबर आहे सर तुमचं अगदीच. आवाज मंडळी बरं का, आवाज ही निसर्गाने दिलेली अशी एक दैवी देणगी आहे. म्हणजे मागच्याच वेळी कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी ते आले होते आमच्या या टक्का तुझा या कार्यक्रमात. तुझा कट्टा टक्का तुझा असा कार्यक्रमच नाही आपला. हरकत नाही, तुझा कट्टा. माफ करा सर. हरकत नाही. तर मागच्या वेळी आपल्या तुझा कट्टा या कार्यक्रमात जेव्हा ऋषिकेश जोशी आले होते तेव्हा त्यांना माझा आवाज खूप आवडला होता. खूप म्हणजे इतका आवडला होता की त्यांनी अत्यंत तोंड फाटस्तोवर माझं कौतुकही केलं होतं. कोणी? ऋषिकेश जोशीने? ऋषिकेश जोशी यांनी तोंड फाटस्तोवर कौतुक केलं. अगदी अगदी. चित्रपटाच्या प्रमोशन साठी आले होते का? हा. नॉर्मली चित्रपटाच्या प्रमोशन साठी आल्यावर सगळेच फंबल असतात. त्यांनी इतकं कौतुक करणं म्हणजे हा त्यांचा फंबल आहे. एरवी ते अनोळखी लोकांच्या इज्जतीची फळबाग फुलवतातच. नाही नाही, पण मात्र त्यांनी पर्णिकाच्या आवाजाचं अत्यंत तोंड फाटेस्तोवर कौतुक केलं. ते मला म्हणाले होते वा. बस इतकंच? नाही, पण त्यांच्या तोंडून वा हे तोंड फाटेस्तोवरच आहे एवढं आहेच म्हणजे केलं होतं. तर त्याचं काय पर्णिका कार्यक्रम कार्यक्रम. तर तेच तर आवाज ही देवाने दिलेली एक दैवी देणगीच आहे जणू. पण ही एकमेव देणगी अशी आहे मित्रांनो, ही एकमेव देणगी अशी आहे ज्याच्यासाठी आपल्याला पावती नाही फाडावी लागत. वा, लेखकाचं करत. तर अशा जे आवाजाच्या दुनियेशी निगडीत असलेले दोन अतिसामान्य असामान्य हवं ना. तेच. तर दोन अतिसामान्य असे व्यक्तिमत्व आज इथे आपल्या मंचावर लाभलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डब्बा तुझा या कार्यक्रमात. तुझा कट्टा असं नाव आहे पर्णिका. डबा तुझा असं एखाद्या कुकरी शोचं सुद्धा नाव नाहीये. आपला तुझा कट्टा आहे ते नीट म्हणा. माफ करा, मी ते जोशी सर आल्यामुळे थोडी भारावून गेले. थोडी. हे खोटं आहे. हे खोटं आहे. जसं प्रमोशन लागल्यावर ते खोटं वागतात तसं आपणही वागतोच. आपण काही भारावून वगैरे असं काही नाहीये. एनिवे नाही, हरकत नाही. आपण आता कार्यक्रमाकडे वळूया. आज आपले जे पहिले पाहुणे आहेत डॉक्टर मानव पळसुले, आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. नमस्कार नमस्कार. स्वागत स्वागत. लॅरिंगोलॉजिस्ट आहेत ते, म्हणजे वोकल कॉर्ड तज्ज्ञ, ENT स्पेशालिस्ट सुद्धा आहेत. आवाजावरती जर काही समस्या असतील तर ते उपचार करतात. नमस्कार 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 सर. आणि आता आपण कार्यक्रमाकडे वळूया. एक मिनिट, मी फ्लॉवर पॉट आहे का? मग माझी पण ओळख करून दिली असते तर बरं झालं असतं. कारण पंडितजी, खरं तर तुमची ओळख करून द्यायची काय गरज आहे? नाही, गरज आहे. काय होतंय, गरज नाही म्हणून मग नंतर कुत्र ओळखत नाही कोणी, असं होतं. त्यामुळे ओळख करून दिलीत तर बरं होईल. तुम्हाला हवं तर आपण ओळख करून देऊ. मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वराधीश गानपोपट सुमारिया चौगुलिया यांचं. सगळ्यांनाच माझा नमस्कार. वा 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 वा. असं म्हणायला हरकत नाही की कार्यक्रमाची नांदी संगीतमय झाली. वा वा वा. पण आज हे जे दोन पाहुणे आहेत ते इथं आपल्या या मंचावर का आहेत, आपण त्यांची एकत्र मुलाखत का घेतोय? कारण या दोघांनाही या वर्षीचा तुझा कट्टा रत्नभूषण 2022 हा पुरस्कार मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत. हा तो आणि पुरस्कार आहे. नाही असू द्या, तेव्हा तो आम्हीच दिलेला आहे. हरकत नाही, सतत दाखवू नका कारण प्रेक्षकांना तो माहिती आहे. नाही तसं नाही. तर काय आहे एकत्र मुलाखत का बरं घेतोय आम्ही, तर तुम्हाला सांगतो.
कारण आम्हाला असं वाटलं की या मंचावर तुम्ही एकत्रित बोलायला हवं. हो हो. पंडितजी, तुमच्याकडे येतो. तुमचं संगीत क्षेत्रातलं योगदान काय? पुरस्कार दिल्यावर तुम्ही हा प्रश्न कसा विचारता? नाही, प्रश्न म्हणून नाही विचारलं. मला असं म्हणायचं की तुमचं संगीत क्षेत्रातलं योगदान काय? अच्छा, काय असं आहे? आपण काय सांगणार कोणाला? कारण तुम्ही तेवढं काम केलेलं आहे. बरोबर. आणि संगीत ही काय कला अशी रात्रभरात आली अशी नाही. नाही. कैक वर्ष आपल्याला तपस्या करावी लागते. हो, अगदीच. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, अगदी खरं म्हणालात तुम्ही की संगीत ही तपस्या आहे आणि संगीत ही साधना आहे. अनेक वर्ष मी संगीत शिकतोच आहे, अजूनही शिकतोच आहे. म्हणजे माझं संगीत शिक्षण पूर्ण झालेलं नाही आहे. वा पंडितजी. म्हणजे बघा मंडळी, पंडितजींनी आयुष्यात शिकत राहता आलं पाहिजे. याबद्दल एवढा छान आणि उत्तम असा संदेश आपल्या प्रेक्षकांना दिला पाहिजे की शिकत राहता आलं पाहिजे. मागच्या वेळी जेव्हा ऋषिकेश जोशी आमच्या या तुझा कट्टा या कार्यक्रमात आले होते तेव्हा त्यांनी माझ्या आवाजाचं खूप कौतुक केलं. त्यांना माझा आवाज खूप आवडला होता, हो की नाही? त्यांनी इतकं कौतुक केलं की अगदी तोंड भरेपर्यंत कौतुक केलं. ते मला म्हणाले, एवढंच कसं असेल? ऋषिकेश जोशींचं खूप कौतुक, एवढंच कसं असेल? प्लीज पुढे. नाही, हरकत नाही. आपण कार्यक्रमात काहीतरी सांगत होतो मगाशी. आपण पुन्हा मुद्द्याकडे येऊया. मी तेच म्हणतोय, माझी मुलाखत आहे. संगीत ही तपस्या आहे. खरंय. समाधान हो, समाधान हेच आहे की आपण पहिला सा आयुष्यात लावतो आणि तेव्हा आपणच प्रेक्षक होतो आणि आपली ब्रह्मानंदी टाळी लागते. मला आठवतोय, मी 12 वर्षाचा होतो, मी पहिला सा लावला होता. पंडितजी, आवाजात थोडी खराश आहे. थोडी खराश आहे आवाजात. रात्रभर काही जागरण वगैरे? नाही. सलग गाण्याचे प्रोग्राम्स वगैरे? मला कोण विचारते? हो, माझे सलग गाण्यांचे प्रोग्राम सुरू आहेत सध्या. थोडीशी खराश आहे. हो, खराश आहे. तर मी तेच सांगत होतो. पण डॉक्टर, मला सांगा, तुम्हाला कसं काय कळलं की आवाजात खराश आहे? कारण आता आम्ही ऐकत होतो तेव्हा आम्हाला ते जाणवलं नाही. पहिला मलाही बिलकुल नाही जाणवली खराश. 12 वर्षाचा होत असताना मी जेव्हा नाही, तुम्हाला जाणवणारच नाही, तुमचा आवाजच दाणेदार आहे. 12 वर्षाचा असताना नाही, खराश कशी जाणवली ती जरा सांगितली. नाही, त्यावरच मी येणार होतो. कशी काय बाबा? आता वोकल कॉर्ड्स म्हणजे काय? माझी मुलं. वोकल कॉर्ड्स म्हणजे स्वरयंत्र. स्वरयंत्राचा पहिला अभ्यास काय? एकच मिनिट. नाही, माझं एकदम मी सुरू झालेलो होतो. स्वरयंत्राचा अभ्यास काय असतो? स्वरयंत्र खूप मुलायम असतं, त्याच्यावरच जर आपली म्हणजे भार पडला, ताण आला. एकच मिनिट मी तुम्हाला दाखव. 12 वर्षाचा असताना मी पहिला. पंडितजी जरा धरा हे असं थोडं धरा. मी धरा. तर आता मला सांगा, हा आहे गळा. मला एकदा नाही, वर धरा ना थोडं. पंडितजी वर धरतो. पंडितजी वर धरा, ते असं करू नका. माझी माहिती नाही, मगाशी 12 बाल्यावस्थेत मी अजून आहे तिकडे. थांबा. तर जरा इथे ते वर धरा, त्यांना दिसत नाही. असं धरा, असे या. हे मला करायला. नीट. तर ही आहे, हे स्वरयंत्र आहे. तर स्वरयंत्रावर ताबा कसा मिळवायचा? तर व्हॉल्यूम आणि पीच वर जसा आपण ताबा मिळवू शकतो तसंच आपण स्वरयंत्रावर ताबा मिळवू शकतो. मला माहिती आहे, आमच्याकडे पण तसंच आहे. 12 वर्षाचा असताना. थांबा जरा. तर मी एक तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो. मला कोण बरं मदत करेल? मला मदतनीस हवाय. पंडितजी तुम्ही या. माझी ना मुलाखत सुरू होती. मला थोडीशीच मदत हवी. मला विचार. नाही, थोडीशीच मदत हवी. बसा. थोडीशीच मदत हवी. मला फक्त एक हाक मारा. मला जवळ होता, हा कशाला मारायचे? मला कळत नाही. मारा. मी सांगतो तुम्हाला. पंडितजी त्यांना हाक मारा. कारण काय? लक्ष द्या. त्या हाक कसे मारतात फक्त लक्ष, आवाजाने ऐका. हाक मारा. डॉक्टर. व्हेरी गुड. आता जरा तिकडे जा आणि हाक मारा. या, उठा. मग इथे कशाला मारायला लावली? सांगतो. या. पंडित लक्ष द्या. मगाशी जी डॉक्टर अशी हाक मारली त्याच्याकडे लक्ष द्या. इथे पंडितजी इथे या. माझी मुलाखत सुरू होती. नाही. पुरस्कार मिळाला. आता हाक मारा. लक्ष द्या, आवाजाकडे लक्ष द्या. डॉक्टर. आला लक्षात?
आलं लक्षात आलंय तुम्हाला काय पंडितजी आता जरा पुढे जा अरे, पुढे जाऊन जोरात हाक मारा या मला तुम्ही काय करायला लावताय? जा 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 तुम्ही जा तर पुढे जा ना, पंडित. मारा पंडित जा. तिथं जाऊन अहो, हाक माझी मारा. मुलाखत आहे. काय काय पुढे होतंय? जा, पुढे जा. त्यांनी आता लक्षात प्रात्यक्षिक द्या. द्यायचं ठरवलं हा, असल्यामुळे हा, तुम्ही हा, तिथून हा. आवाज राहू द्या. द्या हो तिकडे एवढं लांब जाऊ नका हो एवढं लांब जाऊ नका माझा आवाज बघा कसा वाढला माझा आवाज कसा वाढला लांब गेला माझा आवाज वाढला हा तिकडनंच हाक मारा मला हाक मारा हा हाक मारा तर कसं आहे हे आहे व्हॉल्यूम आणि पीच डॉक्टर. आता मी व्हॉल्यूम वाढवतोय व्हॉल्यूम वाढवतोय व्हॉल्यूम डॉक्टर. वाढवतोय व्हॉल्यूम वाढवतोय व्हॉल्यूम डॉक्टर. वाढवतोय पीच वाढवतोय पीच वाढवतोय पीच वाढवतोय पीच वाढवतोय डॉक्टर. फरक कळला हा फरक आहे डॉक्टर लिहून घ्या दोन वेगळ्या गोष्टी. म्हणजे स्वरयंत्र जे आहे चित्तरंजनजी तुम्ही बरोबर. तुम्ही तुम्ही पण डॉक्टर. लक्ष द्या. ऐका, ऐका. फक्त स्वरयंत्र व्हॉल्यूम आणि pitch. पीच या दोन मध्ये हे आपण कंट्रोल करू शकतो डॉक्टर पिचवर जसा कंट्रोल असते तसं स्वरयंत्रावर कंट्रोल असेल हा हे तुझं इकडे तिकडे जा ना तू तिकडे जा तू नाही हा. मला हाक तर तसं अहो मला हाक डॉक्टर अहो, ओय. आता स्वरयंत्राला आपण ताजं कसं करायचं असं टवटवीत कसं करायचं असं. अरे माफ करा, माफ करा. अरे या सॉरी मी विसरलो यांना सांगण्यात एवढं मग्न मग झालो मी तुम्ही मला विसरलो. तिकडे एकटं माफ करा बसवून- माफ करा नाही नाही बस मला माफ मला करा. डॉक्टर. ते गुंतले होते प्रात्यक्षिक अंदाज आलेला आहे का व्हॉल्यूम आणि पीच हा आता एक शेवटचं डॉक्टर मला एक मला हवंय. तिकडे का पाठवलं हेच मला नाही नाही माफ करा शेवटचा एक आहे डेमॉन्स्ट्रेशन त्यासाठी मला कोणतरी मदतनीस लागेल कोण असेल मी- तो पंडितजी तुम्ही या. अरे, पण तुम्ही सांगा. प्रात्यक्षिकची गरजच नाहीये नाही, 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 पण ऍटलीस्ट माझी मुलाखत तरी घ्या ना काय मगातपासून मी मगाचा तो होता तो मुद्दा राहिलाय ना माफ करा माफ करा माझी साधना ती मला सांगायचं हरकत नाही आहे. आपण पुन्हा घडामोडी आहेत येऊया आयुष्याच्या. पुन्हा येऊया पंडितजींकडे येऊया आपण पुन्हा आपण त्यांना विचारूया तर, त्यांच्या प्रवासाबद्दल रसिको हो संगीत ही साधना आहे हं. म्हणजे मला आठवत आहे मी लहान असताना 12 वर्षाचा होतो त्यावेळेला मी पहिला सा लावला हं. मगाचपेक्षा बरा लागलेला नाही, हो, आधीपेक्षा बरा लागला हो मगाचपेक्षा तर बरा तो लागला. सा लावायच्या वेळेला आणि का लागला आहे सा लावायच्या वेळेला नाही, एकच मिनिट, पंडितजी मी सा का- लावायच्या वेळेला मी- पंडितजी का लागलाय ते मी का लागला सांगतो. ते सांग लहान 12 थांब रे जरा थांब ना थांब जरा 12 वर्षाचा हो, होतो हो, मी. हो, हो. थांबा का लागलाय म्हणजे तापलेला आहे आता गळा मगाशी आपण जे एक्सरसाइज केल्या त्यांनी गळा तापलेला आहे पण अच्छा. जरा एक बारीक मी एक डेमो मला एक कोणतरी लागेल मला एक मदतनीस लागेल कोण पंडितजी तुम्ही या. अरे सगळ्यांना विचारून फरक मलाच कशाला निवडता हो तुम्ही तुम्ही पाहिजेत ना तुम्ही छान मी कशाला पाहिजे मी कशाला पाहिजे ऐका काही हरकत नाही इथे या इथे या हो, हो. इथे या. हा या इथे उभे राहा हा इथे उभे राहा काय असतं ते तुमच्या गाण्यात ते संदेश का बंदिश संदेश कुठला आला? बंदिश एकदा बंदिश गा बरं 12 वर्षाचा असताना हा मी करतो नको बंदिश तो मुद्दा राहिला होता नाही महत्वाचा नाही, नाही कळलं ते लोकांना 12 वर्ष हा अंदाज आलाय सगळ्या स्ट्रगलचा पुढे बंदिश सुरू अरे हो पण डायरेक्ट विमान असं कसं उडेल थोडं जाईल ना असं थांबा ना जरा मला बंदिश वाटलं थोडं ते हे लागतं त्याला हा हो असं नका करू एकदम तुम्ही लक्षात घे. बलम परदेसिया हा बलम परदेसिया लक्षात. हा बलम परदेसिया आलं लक्षात आलं? हा बलम परदेसिया बस बलम पर देसिया हे लक्षात येत आहे पर बलम परदेसिया आलं लक्षात आलं पोटावर बलम पोटावर मारतो म्हणजे. हा गा परत अरे हे पोटार नका मारू हा, नाही, माफ करा बलम परदेसिया बस श्वास घेता येत नाहीये तुम्हाला काय घेता येत नाही? फुलतोय तुमचा श्वास पुरतच नाहीये अरे कुठे गाण्यात. कुठे श्वास फुलतोय हा, पुरत नाहीये फुलत नाही अरे पुरत पुरताय नाही. श्वास म्हणतात 20 वर्षाची तपस्या मला काय शिकवतो हा माणूस? नाही, मी डॉक्टर आहे की नाही मी अहो. डॉक्टर आहे की नाही घ्या श्वास घ्या घेतला रे हा इकडनं घ्या येत आहे बेंबीला काय हे आहेत का बघा नागा अगं पोटातून श्वास घ्या हा घ्या इथे बघा कशी स्पंदनं हलतात बघा इथे कुठे इथे हलतात बघा घ्या परत घ्या हा सोडू का नको हा असा सोडा हा बरं थांबा या एक करून या हात लावून बघा हात लावून बघा हा घ्या अरे हात लांब काय आहे? हा या अरे काय चाललंय या, ए! श्वास घेत अरे काय करताय तुम्ही? गळ्याला हात लावून बघा अरे भाजलं तुझ्या? गळ्याला पण हात लावून बघा. अरे, श्वास नाही लागत घ्या. श्वास घ्या तुम्ही श्वास आय्या, घ्या. लात मारली तुझ्या बापाला जाऊन सांग लात मारली पोटात बाळ आहे माझ्या नाही लात मारली हो. पोटात बाळ आहे मारे काय असं कामगिरीच्या उलटा सत्य स्वारी. चिडू नका करणे चिडू का? नका चिडू नका काय हो, हे बघा
पीच आणि व्हॉल्यूम याच्यातला फरक जाणून घ्या तुम्ही. अरे, डॉक्टरने मला नाही थांबायचं. बरं, यंत्रणा.